आता जर आपण आपला फोकस नाही ना बदलला तर आयुष्यात काहीच केलं नाही हा पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाहीये. अरे आपण ज्याच्यावर फोकस करतोय, ज्या परिस्थितीचा किंवा व्यक्तीचा विचार करतोय ती बदलणार आहे का? समोरच्या व्यक्तीला कितीही सांगितलं तरीही ती व्यक्ती ते समजावून घेण्या इतकी मॅच्युअर आहे का? त्या समोरच्या व्यक्तीचं बालपण कसं गेलंय, त्याने आतापर्यंत कसं आयुष्य जगलंय, तो समोरचा व्यक्ती, तो किंवा ती आपल्याशीच असं वागतात का सर्वांशीच तसं वागतात, त्यांचा तो स्वभावच आहे का, तो कसं आयुष्य जगतो, त्याचे विचार काय आहेत, या सगळ्याची आपण उत्तरं शोधूयात ना. उगाचच आपण ना तो तसंच का, हा असाच का वागतो, ती मला अशीच का म्हणते, असा विचार करत बसतो. मला माहिती आहे त्रास होतो, पण त्या त्रासानंतर समोरच्या व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा अभ्यास करून त्यातून बाहेर पडता येणं गरजेचं आहे. हे असंच का आहे, ते तसंच का बरं वागतात, असं जर आपण धरून बसलो तर मग सोडून देणं, फोकस बदलणं कठीण होणार आहे. ज्याच्यावर लक्ष केंद्रित करतोय तेच वाढतंय, हे मी तुम्हाला वारंवार सांगत असते. हे किती वेळा सांगू? त्रास आहेत, व्याप आहेत, लोक वाईट वागतात, सगळं मान्य आहे. पण आपल्या हे लक्षात यायला हवं की हे फक्त आपल्यासोबत नाही तर प्रत्येकासोबतच घडतंय. आणि आता जरा ते सोडूया, जरा मान्य करूया की आपल्याला बदलण्याची गरज आहे. आपलं जीवन एक अपघात नसावं. जीवनातील अनेक गोष्टी अनपेक्षित असतात. आपल्याला सतत स्वतःला विचारत राहिलं पाहिजे की मी या ठिकाणी कशी पोहोचले किंवा कसा पोहोचलो. मग उत्तरामध्ये आपल्याला हे कळेल की प्रत्येक वाईट परिस्थितीतून आपण काहीतरी शिकत शिकत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. जर इतरांनी आपल्याला त्रास दिला नसता तर आपण इथपर्यंत पोहोचलोच नसतो. जर आज एखादी गोष्ट करताना आनंद वाटत नसेल तर मग ते सोडून मी दुसरं काय करणार आहे, मला कशाचा आनंद वाटेल, काय केल्याने मला आनंद होईल, याचा विचार जरी आपण कुठे करतोय. आणि तो विचार करणं म्हणजेच तर फोकस हलवणं ना. आपण नुसताच म्हणतो की हा समोरचा व्यक्ती माझ्याशी असं का वागतोय, पण तो का तसं वागतोय याचं उत्तर शोधायला आपण जातच नाही. त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा, त्याच्या भूतकाळाचा, त्याच्या वागण्याचा, त्याच्या स्वभावाचा आपण विचारच करत नाही. एखाद्या व्यक्तीकडे जर एखादी गोष्ट नसेलच तर ती व्यक्ती आपल्याला ती गोष्ट कशी देईल? समजा एखाद्या व्यक्तीकडे प्रेमच नाहीये, तो कोणालाच देऊ शकत नाही, तसंच तो आपल्यालाही देऊ शकत नाही. बरेच लोक असे असतात की जे उगाच चिडचिड करतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो. बरं ठीक आहे ना, पण त्यांचं दुसरं काहीतरी असेल ज्यातून ते प्रेम व्यक्त करत असतील. त्यांच्या चिडचिडीला स्वीकारून त्यांच्या दुसऱ्या प्रेम व्यक्त करण्याच्या माध्यमावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की नात्यांमधलं प्रेम जे आहे, जोडीदारावरचं, मोस्टली असं होतं की आपल्या जोडीदाराला समजून घेणं आपल्याला कळतच नाही, समजून त्याला सांगणं आपल्याला कळत नाही. त्याला कसं समजावून सांगायचं, कसं समजून घ्यायचं, आपल्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग कसं बनवायचं. मुळातच स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत, त्यांचा मेंदू हा वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतो. निसर्गानेच स्त्रीला वेगळी दृष्टी दिलेली आहे आणि पुरुषाला वेगळी. मग हे समजून जेव्हा आपण घेऊ त्यावेळेला आपलं एकमेकांसोबत असलेलं नातं जे आहे ते अधिक चांगलं होईल, ते सुधारण्यास मदत होईल. आणि हे सगळे जे प्रश्न असतात ना आपले की माझा जोडीदार माझा आदर करत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, मला वेळ देत नाही, मग तो असू देत किंवा ती असू देत, या सगळ्यावरती ना आपण एक सेशन घेणार आहोत. मी पर्सनल सेशन्स तर घेतच असते काउन्सिलिंगचे, पण आता आपण एक नवीन सिरीज करतोय की 1 सेशन ऑन. आणि 1 सेशन ऑनच्या या पहिल्या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत की जोडीदार, प्रेम आणि आपण. तर हे सेशन रविवारी 16 मार्चला असणार आहे. दुपारी 4 ते साधारणपणे 6-6:30 पर्यंत हे सेशन चालेल. या सेशनमध्ये सहभागी होण्यासाठीची फी फक्त 100 रुपये आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये मी नंबर देते, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला आणखी काही चौकशी करायची असेल तर तुम्ही तिथं ती चौकशी करू शकता. आणि मला असं वाटतं की आपल्या जोडीदाराला योग्य पद्धतीने समजावून घेण्यासाठी तुम्ही हे सेशन नक्कीच अटेंड करावं. अगदीच नॉमिनल फीज आहे. ऑनलाईन सेशन असणार आहे. ज्यांना जमणार नाही त्यांना रेकॉर्डिंग मिळणार आहे. खालच्या व्हॉट्सअप नंबरवरती चौकशीसाठी तुम्ही मेसेज करू शकता. माझी असिस्टंट तुम्हाला
तुम्हाला मार्गदर्शन करेल. बरं, आता फोकस हलवणे म्हणजे नेमकं काय करणे हे आधी आपल्याला कळवून घ्यावं लागेल आणि ते कळवून घेण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक वाचताना मला एक वाक्य फार आवडलं की तुम्ही चालत नाही तर तुम्हाला उचलून न्यावं लागतं. हे लज्जास्पद आहे. आणि अचानक जाग आल्याप्रमाणे तुम्ही विचारता की मी इथं कसं आलो. बऱ्याचदा असं होतं ना की जीवन जगत असताना अचानक आपल्याला असं वाटतं की अरे किती दिवस उलटून गेले आणि मी इथंपर्यंत कसं आलो, म्हणजे ते इथंपर्यंत कसं आलो हे जेव्हा प्रश्न आपण स्वतःला विचारू तेव्हा त्याचं उत्तर हे सकारात्मक असावं किंवा तो प्रश्न सकारात्मकतेने आपण विचारावा स्वतःला की मी इतकी स्वतःमध्ये प्रगती कशी केली, मी इथंपर्यंत कशी आले, ना की अरे मी हे काय करून बसली आहे, मी इथंपर्यंत कसं काय आले, मी स्वतःला हरवूनच बसले. असं ते नसावं. आपण जितके स्वतःला प्रश्न करतो ना की हे माझ्याच सोबत का, हे असंच का, हा व्यक्ती असाच का वागतो, तसाच का करतो, तितकंच आपण त्याची उत्तरंही शोधली पाहिजेत. आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला ओरडण्यासाठी मी केलेला आहे असं समजा. आज तुमची मैत्रीण तुम्हाला ओरडतीये कारण तुम्हाला आता फोकस हलवण्याशिवाय पर्याय नाहीये. मला ना सारखीच प्रत्येक गोष्ट कशी झाली, केव्हा झाली ते आठवायची सवय आहे. गोष्टी एकमेकांना लिंक करण्याची सवय आहे. किंवा मग एखादी नकोशी गोष्ट झाली की मग मी ती झाली नसती तर कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट परिस्थितींना मला सामोरं जावं लागलं असतं याचा विचार करते. आणि मग त्यातल्या वाईट परिस्थिती तरी टळल्या ना, म्हणून त्या वाईट परिस्थिती टळाव्यात म्हणून आज ही गोष्ट घडलेली आहे अशी मी स्वतःची समजूत काढते. अशी जेव्हा आपण स्वतःची समजूत काढतो ना तेव्हा आयुष्य सोपं होतं. आणि मुळात जे लोक स्वतःहून बदलायला तयारच नाहीयेत त्यांना आपण नाही बदलू शकत. समोरच्या व्यक्तीला मान्य व्हायला पाहिजे की तो चुकतोय. लोकांना हे मान्यच नसतं की आपण चुकतोय आणि म्हणून ते सुधारायचा प्रयत्नच करत नाहीत, बदलायचा प्रयत्न करत नाहीत. सुधारायचा म्हणण्यापेक्षा बदलायचा प्रयत्न करत नाहीत. मग आपण तिथे त्रास करून घेण्यात स्वतःला किंवा त्यांना सतत बदलण्यासाठी फोर्स करण्यात किंवा आपल्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात फोर्स करण्यात काही अर्थच नाहीये ना. हो, मान्य आहे की अगदी लहान सहान आपल्या अपेक्षा असतात, पण जाऊ देत ना, आपण त्या आपल्या अपेक्षा स्वतः पूर्ण करूयात. आपण जरा काहीतरी वेगळं करूयात. आपण आपला आनंद शोधूयात. कदाचित समोरचा व्यक्ती आपल्याला आनंदात पाहून पुन्हा आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, आपल्या सहवासात त्याला रमावंसं वाटेल. आणि मुळातच ज्या नात्यांमध्ये स्वतःला सुधारण्याविषयी चर्चा होत नाही ना तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. जरासं बाजूला होऊयात. मग यात कोणी स्वार्थी आपण जगतोय असं का म्हणण्यात आपल्याला हरकत नाही. पण जे अनहेल्दी रिलेशनशिप्स असतात ना आपल्याला आतून रिकामं करतात आणि याचा अनुभव मी घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी नुसतंच गॉसिप होतं, पण आपण काय केलं पाहिजे, आपण कसं स्वतःला सुधारलं पाहिजे याची चर्चा तिथे होतच नाही. आणि मग त्यानंतर काय होतं की समोरची व्यक्ती बऱ्याचदा त्यांच्या ॲक्शन्सवरती बोलतच नाही तर आपण त्यांना काय रिॲक्शन दिली ना त्यावरून आपल्याला जज करतात किंवा त्यावरून आपल्याबद्दल वाईट साईट बोललं जातं. आणि म्हणूनच जिथं आपल्याला असं वाटतं की आपलं स्वत्व हरवतोय आपण तिथून स्वतःला भावनिकदृष्ट्या दूर करायचं. त्या नात्यातले जे लोक आहेत ते कसे का वागणार, काय का करेनात त्याकडे लक्ष न देता यायला पाहिजे. त्याकडचं फोकस हलवण्याची वेळ आता आलेली आहे. आपण त्यांच्या प्रत्येक बोलण्याकडे, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे जर लक्ष देत बसलो आणि त्यावरती आपण रिॲक्शन देत बसलो तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे आणि पुन्हा ते लोक स्वतःच्या ॲक्शन्सवरती बोलणारच नाही आहेत. स्वतःचे ॲक्शन्स अगदी असे लोक छान सामंजस्याने सर्वांपुढे आणतात की आपण किती बरोबर होतो, पण हिची रिॲक्शनच कशी चुकलेली आहे हे अगदी समोरच्याला छान पटवून देता येतं. त्यामुळे ना आपण अशा लोकांपासून थोडंसं लांब राहूयात कारण त्याचा त्रास आपल्याला होतो, आपल्या प्रगतीमध्ये त्याचा अडथळा निर्माण होतो. फक्त जिथे स्वतःवरती काम करणं, स्वतःला आनंदी ठेवणं, नवीन नवीन गोष्टी शिकता येणं असं वातावरण आहे ना तिथेच आपण जाऊयात, तिथेच आपण फोकस करूयात. आणि इतरांना वाईट आपल्याला बोलायचंच नाहीये कारण प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे आहेत. प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्या फेजमधून जात असतो. प्रत्येकाला त्याचे प्रचंड व्याप आहेत. पण त्या व्यापामध्येही आपल्याला आपला जो राग आहे, आपली जी चिडचिड आहे ती समोरच्या व्यक्तीवर न काढता, समोरच्या व्यक्तीच्या लहान सहान गोष्टी डोक्यात न ठेवून नातं सांभाळता आपल्याला आलं पाहिजे. नाती वेगवेगळी ठेवता आली पाहिजेत. एकमेकाला नाती लिंक करायची नाहीत. नाही तर मग काय होतं
की एक नातं खराब झालं की बाकी सगळीच नाती दुरावतात. हे असं नसतं. ज्या व्यक्तीसोबत झालंय त्याच व्यक्तीसोबत आपण सामंजस्याने बोलणी करून त्या गोष्टी सोडवायच्या असतात. सगळ्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं नाही. आणि मुळातच या सगळ्यातून आता आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपल्याला स्वतःवरती काम करायचं आहे. आपल्याला आपला फोकस बदलायचा आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट्समध्ये सांगा. लवकरच भेटते, तोपर्यंत काळजी घ्या.